मैंने तो बहुत लोगों को इंटरव्यू दिया। मैंने तो बहुत ही पत्रकारों को इंटरव्यू दिया, लेकिन मेरी इंटरव्यू पहली बार ले रही है प्रिया। चलो चलो। नमस्कार, जय ज्योती जय भीम. आपलं समता पर्व विथ प्रिया या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आज माझ्या बरोबर आहे सायकल ते विमान असा प्रवास करणारे आणि ज्यांची आंदोलनामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं, आंदोलन म्हटलं की त्या व्यक्तीचं नाव आठवतं, असं व्यक्तिमत्व म्हणजे रामदासजी आठवले. आज हे आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्या समता पर्वमध्ये खास त्यांची भेट आज आपण हो घातली आहे. तर सर, आपलं समता पर्वमध्ये हार्दिक स्वागत. साहेब, तुमच्यासोबत माझं एक वेगळं नातं राहिलेलं आहे. म्हणजे माझे बाबा सुधाकरराव तायडे हे वयाच्या 20 वर्षापासून आपल्या बरोबर काम करताना दिसतात आणि त्यासोबत आता ते 75 वर्षाचे झाले, तरीही त्यांचा तोच कामाचा जोश मला दिसतो. तर हे कार्यकर्त्याचे, बाबांसारख्या कार्यकर्त्यांची फार पडी अजूनही आहे. तर नेमकं याचं कारण काय आहे? समता पर्व हा तुझा YouTube चॅनल आहे आणि तू अत्यंत ऍक्टिव्ह असणारी अशी तुझं नाव प्रिया आहे. आणि एक तर आपण सर्वजण जे आहोत आंबेडकरी चळवळीमधले सगळे आपण सैनिक आहोत. बाबासाहेबांची जी चळवळ आहे ते चळवळ गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आहे. आणि आम्ही पॅन्थरच्या काळामध्ये फार मोठा संघर्ष केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी तर आपली मोठी चळवळ उभी राहिलीच होती. गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचं आंदोलन जे आहे ते आंदोलन यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलं होतं. तारवा, दिग्रज, यवतमाळ, वणी अनेक यात आता उमरखेड असेल, मागाव असेल, अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं होतं. आणि जे भूमिहीन लोक आहे अशा लोकांना जमीन मिळाली पाहिजे अशी आमची मागणी होती. त्यामुळं त्यांची मुवमेंट ही अत्यंत संघर्षशील अशी होती. आणि अनेक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं, माझं नेतृत्व हे लोकांच्या समोर आणलं. मला उजेडामध्ये आणण्याचं कारण हेच आहे की बाबासाहेबांचा आशीर्वाद तर आहेच आहे, पण सुधाकर तायडेंसारखे असंख्य जे कार्यकर्ते होते ते माझ्या पाठीशी उभे राहिले. मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेरमध्ये अनेक वेळेला आलेलो आहे, दारुव्यामध्ये अनेक वेळेला आलेलो आहे, अनेक मोर्चासाठी आलेलो आहे, सभेसाठी आलेलो आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्याशी माझा अत्यंत जवळचा संपर्क आहे. यवतमाळमध्ये तर पाटीपोऱ्यामध्ये आपल्या सभा अनेक वेळेला झालेल्या आहे. आणि अशा पद्धतीने आपण ही मुवमेंट जी आहे ती मुवमेंट वस्ती वस्तीमध्ये बांधलेली होती. आणि लोकांचं माझ्यावर प्रचंड असं प्रेम होतं. म्हणजे लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा होता की आमचा खरा नेता आहे. आणि त्या पद्धतीनं मी माझे सगळे मित्र, माझे कार्यकर्ते मी जोडले होते. आणि माझ्या पाठीशी एवढी मोठी शक्ती उभी राहिल्यामुळं, उभी शक्ती जी आहे ती माझ्या पाठीशी उभी राहिल्यामुळं मला राजकारणामध्ये यश मिळालेलं आहे. साहेब, आता आपल्याला दिसतो की आंबेडकरी तरुण जो आहे तो सोशल मीडियावर आपल्याला फार ऍक्टिव्ह दिसतो. अभिजित दिपके असू देत की मग आत्ताचे जनजी असू देत. परंतु तेव्हाचा जो पॅन्थर आहे तुमच्या काळातला, माझे बाबा, तुम्ही आणि अशा अनेक कितीतरी पॅन्थर कार्यकर्ते, तर याच्यात तुम्हाला कसा फरक दिसतो? काय फरक वाटतो आणि काय मेसेज द्याल या जनजींना? एक तर सोशल मीडिया जो आहे तो सोशल मीडिया हा एकदम असा टप टप करणारा आहे. पण त्यावेळेला सोशल मीडिया नव्हताही. त्यावेळेला माणूस मीडिया होता. माणसाशी माणसाला जोडणारा अशा पद्धतीचा मीडिया होता. आणि अचानक त्याच्यामध्ये यश मिळणं त्याला अवघड होतं. त्यावेळेला बराच वेळ संघटन बांधण्यासाठी लागत होता. आता सोशल मीडियावर आपण आपली रिॲक्शन देतो, आपली भूमिका मांडत असतो, त्याला फॉलोअर्स आणि मिळत असतात. त्या काळामध्ये आम्हाला घराघरामध्ये फिरून, गावागावामध्ये फिरून, वस्तीमध्ये फिरून आम्हाला हे जे लोक आम्हाला मिळायचे. सोशल मीडियावरचं काम सोपं आहे, त्यावरचं काम फार अवघड होतं. पुन्हा सर, आरक्षणासंदर्भात फार एक मागास समाज जो आहे, आपला मागासवर्गीय समाज फार चिंतित आहे. तर यांना तुम्ही स्पष्ट सांगाल का की हे आरक्षण हे बंद होणार नाहीये आणि पुन्हा जे उपवर्गीकरणासंदर्भात आलेलं आहे या संदर्भात आपलं काय मत? नाही, आरक्षण पण होण्याचा विषय नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये SC STला आरक्षण दिलेलं आहे. SCला 15%, STला 60%. आणि त्यानंतर OBCना आरक्षण नंतर मिळालेलं आहे 27%. त्यामुळं घटनेने दिलेलं अधिक आरक्षण कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
आणि दुसरा मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की म्हणजे आता अनेक जातीमध्ये अशी भावना आहे की काही जातींना त्याचा जास्त फायदा होतो आहे. पण आम्हाला आमचा वाटारी अशा पद्धतीची भूमिका त्यांची आपला मातंग समाज आहे. या मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं त्याला काही फायदा जास्त होऊ शकला नाही. पण आमचं म्हणणं असं आहे की कुणावर अन्याय नको, बौद्धांवरती अन्याय होता कामा नये, मातंग समाजावर अन्याय होता कामा नये. तर उपवर्गीकरण करत असताना आम्ही सगळे एकत्रित आहोत अशी भावना आमच्या मनामध्ये आहे. बाबासाहेबांचा आम्ही रिपब्लिकन पक्ष चालवतो. बाबासाहेबांची विचारसरणी सगळ्यांची विचारसरणी आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की उपवर्गीकरणाच्या संबंधामध्ये बौद्ध समाज हा थोडा अग्रेसिव्ह आहे. त्यांचं हं. म्हणणं असं आहे की मातंग समाज आपलाच आहे. हं. त्यांना फायदा मिळाला पाहिजे. पण उपवर्गीकरण नको अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. त्यामुळं राज्य सरकार जे आहे ते राज्य सरकार मातंग समाजाला शिक्षणामध्ये कसं जास्त प्राधान्य देता येऊ शकेल. त्यांच्यामधले कसे तरुण जास्तीत जास्त ग्रॅज्युएट होतील आणि आरक्षणासाठी ते एकदम कप्यावर होतील. हं. या दृष्टिकोनातून सरकारने एक आराखडा तयार करावा हं. आणि मातंग समाजाला फायदा मिळवण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. त्यामुळे हं. मातंग समाजाला त्यांचा फायदा मिळाला पाहिजे आणि बौद्ध समाजावरती अन्याय होता कामा नये अशी आमची भूमिका आहे. साहेब एक प्रश्न आणखीन की जे भाजप संदर्भात आपण जे गेलात त्यांच्यासोबत गेलात त्याचं नेमकं कारण काय आणि त्या जाण्यामागचा इतिहास हा लोकांना फार ऐकायला आवडेल. नाही इतिहास सगळ्यांना माहिती आहे कारण आता मी तिकडे आपल्या सुरुवातीला सिद्धार्थ आश्रममध्ये राहिला होतो. मंत्री झाल्यानंतर मी गेलो सातपुडा बंगल्यावर मलबार हिलला आणि मंत्रिपद 5 वर्षानंतर गेल्यानंतर मी गेलो चारकोपला. त्या ठिकाणी मी एका भाड्याच्या घरात राहत होतो आणि त्यानंतर मी बांद्र्यामध्ये राहायला आलो आणि बांद्र्यात राहायला आल्यानंतर मला असं वाटलं 2011 मध्ये की बाळासाहेब ठाकरे त्याच एरियात राहतात. त्यांना असंच भेटावं म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी मी तुमचा आता नेबर आहे आणि मी सुद्धा आपल्या एरियामध्ये राहायला आलेलो आहे. ते त्यांना कळण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी मी गेलो. मतभेद होते आमचे. पण व्यक्तिगत काही त्या घुसमळीचा विषय अजिबात नव्हता. बाळासाहेबांना भेटल्यानंतर बाळासाहेब असं म्हणाले की मी बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा चाहता आहे. माझे वडील प्रबोधनकार ठाकरे जे होते ते बाबासाहेबांचे चांगले मित्र होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बाबासाहेब आणि त्यावेळची जी बाबासाहेबांची पार्टी होती फेडरेशन ती सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये होते आणि प्रबोधनकारांचे आणि बाबासाहेबांचे संबंध अत्यंत चांगले असल्यामुळं मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. पण नामांतराच्या काळामध्ये मात्र मला शिवसैनिकांनी सांगितलं की मराठवाड्यातून बाबासाहेबांच्या नावाला फार मोठा विरोध आहे आणि विरोध यासाठी आहे असल्याचं म्हणणं होतं की आमचं नाव का बदलत आहे. मराठवाडा वेगळा होण्यासाठी निजाम संस्थानामधून मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी त्यावेळेला मोठी मुवमेंट उभी राहिली होती आणि त्यामध्ये काही लोकांनी रक्त सांडलेलं आहे. तर आमचं नाव का बदलत आहे. तर आम्ही त्यांना सांगत होतो की आपलं नाव बदलत नाही आहे. आपलं नाव जे आहे मराठवाडा त्याच ठिकाणी ठेवू. त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त जोडायचं आहे. पण त्यावेळेला मोठा विरोध झालेला होता. तर बाळासाहेब मला असं म्हणाले की नामांतराला माझा विरोध नव्हता पण आमच्या स्थानिक लोकांचा विरोध होता आणि मग ते म्हणाले की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे. त्याप्रमाणे मी 8-9 महिने मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलो. नागपूर आहे, अमरावती आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, औरंगाबाद त्याच्यावर संभाजीनगर आहे. अशा अनेक ठिकाणी विचारवंतांच्या बैठका घेतल्या. डॉक्टर गंगाधर पानतवणे सर आहेत, ऋषिकेश कांबळे आहेत किंवा असे अनेक जे साहित्यिक होते. त्या साहित्यिकांच्या सोबत आमची जी चर्चा झाली आणि मी त्यांच्यावर प्रस्ताव ठेवला की बाळासाहेब ठाकरे यांनी हे सांगितलेलं आहे की शिवशक्ती एकच आली पाहिजे आणि अशा पद्धतीचा वैचारिक कल झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात आणि आपली विचारसरणी आंबेडकरी आहेच आहे. आपली विचारसरणी जी आहे ती व्यापक आहेच आहे. पण काँग्रेस पक्षाने आपल्याला निवडणुकीत हरवलेलं आहे. आपल्याला काही मंत्रिपदी दिलं नाही आणि त्यामुळं आपण एक वैचारिक भूमिका नाही पण पॉलिटिकल जो अलायन्स आहे तो करायला हरकत नाही असं ते म्हणाले आणि त्याप्रमाणे आपण हा पॉलिटिकल जो अलायन्स आहे तो भाजपच्या सेनेतून केलेला आहे.
याचा अर्थ मी काय आंबेडकरी विचार सोडलेला असा बिलकुल नाही आहे. बाबासाहेबांची भूमिका, बाबासाहेबांचे विचार माझ्या सोबत आहे. संविधान बाबासाहेबांचं आपल्या सोबत आहे. हा. त्यामुळं मी फक्त इंडिया सोबत आहे, नॅशनल अलायन्समध्ये आहे आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीसाठीच मी त्या ठिकाणी आहे. आणि साहेब तर असं जेनजीमध्ये जे आपलं जे कोरोना गो हा जो तुमचं जे आहे ते फार लोकांमध्ये प्रसिद्ध झालं, जेनजीमध्ये प्रसिद्ध झालं आणि इव्हन तुमची शैली, तुमच्या कपड्याचं स्टाईल हा पोरांमध्ये फार आवडीचा बनलेला आहे. तर ह्या जे राजकीय पक्षामध्ये जेव्हा माणूस उतरतो तेव्हा तणाव निर्माण येतात. तर या तणावामध्येही रामदास आठवले इतकी मिश्किल हसवणारे रामदास आठवले कसे राहिले? नाही मला तर तणाव आवडत नाही आणि बनाव सुद्धा आवडत नाही आहे. कारण मी तणावामध्ये कधी नसतोही. कारण मी फ्री असतो. माझे दौरे रोज इथं चालू असतात. आज इथे, उद्या तिथे, या राज्यात, त्या राज्यात, या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात मी असतो. माझे कामच आहे. त्यामुळं माझ्या कपड्यांच्या बद्दल अनेक लोकांना थोडंसं अट्रॅक्शन असतंय. परंतु ज्या माझ्या कविता आहेत, माझ्या चारोळ्या आहेत, त्या चारोळ्या अनेक लोकांना आवडतात. आणि सोशल मीडियावर सुद्धा मला पसंत करणारे असंख्य लोक आहेत. जगभरामध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत. त्यामुळं मी काय त्या तणावामध्ये नसतो. मला आनंद आहे की माझे अनेक पत्रकार मित्र आहेत, अनेक क्षेत्रामध्ये माझे ओळखीचे लोक आहेत, अनेक उद्योगपती माझ्या ओळखीचे आहेत आणि बाबासाहेबांच्या कृपेनं या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळं मला हे बळ मिळालेलं आहे. माझी ओळख जगभरामध्ये झालेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरला नसते तर मला कोणी विचारलं नसतं. बाबासाहेबांची विचारसरणी, बाबासाहेबांचं संविधान, माझ्या कार्यकर्त्यांची शक्ती, त्यांचं बळ हे माझ्या पाठीशी आहे. म्हणून माझी आपल्या पुढे संपूर्ण देशामध्ये आणि जगभरामध्ये माझी ओळख झालेली आहे. साहेब शेवटचा प्रश्न की आपण मी जेव्हा लहानपणापासून बघते की कार्यकर्ते जेव्हा तुमच्यापर्यंत येतात आणि त्यांच्या हातात एक कागद असतो, ऑब्व्हियसली ते निवेदन असतं, पण हे निवेदनाचं इतर नेत्यांमध्ये ते कागद कमी झाले, निवेदन आणणं कमी झालेलं आहे. परंतु आठवले साहेबांच्या सभेमध्ये हे निवेदन वाढतानाच दिसतात. तर याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की अजूनही अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळेला ते अधिकाऱ्यांकडे जातात, पण तिथून काही काम होत नाही आहे. पण माझ्याकडे एखादं पत्र आलं की मी त्यांना फोन करतो, त्यांना पत्र देतो आणि अनेक अधिकाऱ्यांना माझ्या पत्रामुळं, माझ्या फोनमुळं त्यांना कामं करावं लागतं. त्यामुळे अनेक कार्यकर्ते माझ्याकडे पत्र आणतात. मी मुंबईला असलो, दिल्लीला असलो तर त्या ठिकाणी 100, 200, 300 कार्यकर्ते मला भेटतात. आणि मी जातो त्या ठिकाणी मोठी गर्दी असते, फोटो काढण्यासाठी गर्दी असते, न्यूज देण्यासाठी गर्दी असते आणि हेच माझं मोठी माझी पेहचान आहे, माझी ओळख आहे आणि म्हणूनच मी या कार्यकर्त्यांच्या बळावर मी दिल्ली तपर्यंत पोहोचलेलो आहे आणि कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले तर मी अजूनही बाबासाहेबांचे विचार जगभरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि नक्कीच हे लोकांपर्यंत पोहोचेल आणि मुलांना आवडेलही ही आशा मी करते. आणि समता पर्व चॅनल याला भेट दिली, आपण आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. मित्रांनो, ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कळवा आणि आपल्या समता पर्व विथ प्रिया या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.